आम्ही कुणाचं अपहरण केलं नाही, तर त्या क्लिनरचा पाहुणचार केला, असं म्हटलं आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी. गेले काही दिवस रबाळे अपहरण प्रकरणामध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा आणि वडील फरार आहेत. काल परवा तिने रबाळे न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळेला त्यांनी केलेले खुलासे खरोखरच धक्कादायक आणि न्यायालयाची खिल्ली उडवणारे सुद्धा आहेत, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मनोरमा खेडकर यांनी असं म्हटलं आहे की माझ्या पतीची नव्या मुंबईजवळ कारला धडक झाली, ट्रकला धडक झाली आणि माझे पती त्या क्लिनरला गाडीच्या नुकसान भरपाईसाठी घरी घेऊन आले. त्याच्यामध्ये अपहरणाचा हेतू नव्हता. इतकंच नव्हे तर तो रात्री उशीर झाल्यामुळे घरी राहिला, त्याचा पाहुणचार केला आणि दुसऱ्या दिवशी त्या त्या क्लिनरला माझ्या ड्रायव्हरनी एसटी स्टँडवर सोडलं. मी प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळे आणि माझ्यावर पूर्वीचा कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसल्यामुळे मला जामीन देण्यात यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. आता मुद्दा असा आहे की ज्या दिवशी अपहरण झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी रबाळे पोलीस ते खेडकरांच्या बानेर येथील बंगल्यावर गेले होते. छत्तीसगढी पोलिसांनी त्यांना तिथपर्यंत घेऊन गेले. पोलिसांनी जे काही व्हिडिओ शूटिंग केलं त्याच्यातून असं स्पष्ट दिसत येतं आणि नंतर पोलिसांनी FIR पण केला त्यांच्यावर की आतमध्ये जी अपहरणातली गाडी आहे ती तिथे आहे. ज्या ड्रायव्हरला त्यांनी तिथे सोडल्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. तो ड्रायव्हर सांगत होता की ज्यांनी माझं अपहरण केलं आहे ते आतमध्येच आहेत. खेडकरबाई पोलिसांना स्पष्टपणे असं सांगताना दिसत आहेत की मी 3 वाजता त्या आरोपींना, म्हणजे आज ज्यांनी अपहरण केलं त्यांना आणि गाडी घेऊन चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला येते, परंतु तिकडे ते कोणी गेलं नाही आणि त्यानंतर आज तागायत पोलीस त्यांचा शोध घेत आहे. असं असतानाही खेडकरांनी न्यायालयात अर्ज केला आणि त्यांनी जी काही कारणं किंवा जी काही कथा सांगितलेली आहे ती आता आपण ऐकलीच. न्याय मिळतोय की नाही याच्या बाबतीत शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. कारण यापूर्वीही त्यांनी आणखी एक म्हणलेलं आहे की माझी मुलगी पूजा खेडकर याच्या UPSC निवडीसंदर्भात वाद चालू असल्यामुळे मला टार्गेट केलं जाते. अर्थात त्यांनी काही कोर्टात म्हणावा त्यांचा प्रश्न आहे. 13 तारखेला फायनल हिअरिंग आहे, त्यावेळेला पोलीस उत्तर देतीलच. परंतु सामान्य माणसाला जिथं न्याय मिळवणं दुरापास्त होतं आहे तिथं पैसे असणाऱ्यांना, दबंग लोकांना मात्र वाटेल ते त्या पद्धतीने न्याय मिळवता येतोय, ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.